नमस्कार. आवाज येतोय धनंजय सर? हो सर. चालेल. थोडं मुलांना तुम्ही पार्श्वभूमी सांगा, मग आपण सुरू करू. ओके. हा. नमस्कार सर. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थुगाव निपाणी तर्फे प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने आपल्याकडे गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 2 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या बालसंस्कार शिबिराच्या अनुषंगाने आपण सकाळी 6 ते 11चं एक सेशन आणि संध्याकाळला 5 ते 9चं एक सेशन अशा 2 शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. त्या दोन्ही टप्प्याचा जर विचार करतोय तर अगदी मॉर्निंग 6 ते 11 नेटवर्क इश्यू वाटतोय धनंजय सर तुम्हाला? योगा असेल, संस्कार वर्ग असेल, काही मार्गदर्शक आहेत. त्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून विद्यार्थी माईक बंद झाला सर आपला. बस. हा सर, धनंजय सर येतोय आवाज तुमचा, बोला. ओके सर. हा. तर या अनुषंगाने आपण 7:30 ते 8:30चं जे सेशन आहे ते आपल्या संपर्कात असलेले आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सोबतच भारताच्या बाहेर जे काही आपले कलिग्स आहेत ज्यांच्याशी आपली कुठेतरी शाळेची अटॅचमेंट आहे अशा व्यक्तींना जोडून आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर कसा घालता येईल या अनुषंगाने हे एक 7:30 ते 8:30चं सेशन आपण अरेंज केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे या सेशनचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक भविष्यवेधी परिवाराचे एक महत्वाचे व्यक्तिमत्व माननीय श्री निलेश घुगे सर आज आपल्या सर्वांसोबत जॉईन होत आहेत. सरांचा आजचा जो मार्गदर्शनाचा विषय आहे तो भविष्यवेधी शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांची भूमिका. या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये जो मेन रोल आहे तो शिक्षकापेक्षा विद्यार्थ्याचा आणि म्हणूनच आजच्या या मार्गदर्शनामध्ये आपण सरांना विनंती करूया की भविष्यवेधी शिक्षण पद्धती काय आणि त्यासोबतच त्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा स्वतःचा रोल काय असेल यावर सरांनी मार्गदर्शन करावं आणि त्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे जे प्रश्न असतील ते आपण सरांच्या मार्गदर्शनाच्या अंती इथे मांडण्यास सरांना रिक्वेस्ट करूया. माननीय श्री निलेश घुगे सर. धन्यवाद सर. मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त प्रश्नोत्तरच घेऊयात. एक थोडीशी पार्श्वभूमी मांडणी मी करतो आणि मग मुलांशी संवाद साधायला आपल्याला अधिक चांगला आवडेल, कारण त्या पातळीवर जायला आपल्याला सोपं जाईल. तर सर्व बालमित्रांना नमस्कार आणि तुमचं खूप खूप कौतुक की तुम्ही अशा बालसंस्कार शिबिरासाठी सगळेजण आलेले आहात आणि सगळेजण इथे सहभागी झालेले आहात. तर मनापासून मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. मला असं वाटतं 1 ते 7चे सगळे मुलं या कार्यक्रमाला इथे शिबिराला तुम्ही असणार आहात. हो सर. मुलांनो, सरांनी जो काही विषय आज मला दिलेला आहे किंवा माझ्या पुढे सांगितलेला आहे तो म्हणजे भविष्यवेधी शिक्षण आणि तुमच्या सगळ्यांसोबत मला त्या विषयावर बोलायचं आणि तुमच्यासोबत हितगुज पण साधायची, काही प्रश्न उत्तर पण घ्यायचे आणि चर्चा पण करायची. तर भविष्यवेधी शिक्षण काय आहे हे तुम्हाला माहित आहे, कारण तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करताय. तर थोडं आपण समजून घेऊ की हे भविष्यवेधी शिक्षण पद्धती म्हणजे काय. तर याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला दिसतात, 3 शब्द आहेत. एक भविष्यवेधी, दुसरं शिक्षण आणि तिसरी पद्धती. भविष्यवेधी म्हणजे काय, तर फ्युचर मध्ये आपण कसं अपडेटेड राहू या अप्रोचने तयार होणारा व्यक्ती, ज्याला आपण भविष्य असं म्हणू, फ्युचर असं म्हणू. तर भविष्याचा वेध घेणारा व्यक्ती, यासाठी जी काम करणारी टीम आहे ती टीम आहे वेध. तर वेध कशाचा? वेध भविष्याचा. शिक्षण, शिक्षण तुम्हाला माहित आहे की जी प्रक्रियेमधनं आपलं शिकणं होते, काहीतरी आपले मतं तयार होतात, आपलं स्किल डेव्हलप होते किंवा आपल्याकडे अशा काही गोष्टी येतात, मूल्य रुजतात. तर शिक्षणामध्ये मुख्यतः 3 गोष्टी असतात. एक नॉलेज तुम्ही घेता, दुसरी गोष्ट तुम्ही मूल्य स्वतःमध्ये रुजवता आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आत्मसात करता. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे शिक्षण आहे. आणि तिसरा शब्द आहे पद्धती. पद्धती म्हणजे काय, तर ती शिक्षण घेण्याच्या काय काय पद्धती असू शकतात, कुठल्या कुठल्या अप्रोचने ते शिक्षण घेता येतं, तर ती पद्धत. तर आता इथे साधारणतः आपल्याला 3 गोष्टी दिसतात. आपण अशा शिक्षणाविषयी बोलतोय जे भविष्यवेधी असेल आणि ती घेण्याची पद्धत काय असेल, असा एकंदरीत आपला आजचा विषय आहे. तर आता प्रश्न असा पडते की भविष्यवेधी म्हणजे काय.
जसं आज 2022 सुरू आहे आणि तुम्ही बसलेली मुलं कोणी 10 वर्षाचं असणार, कोणी 12 वर्षाचं असणार, कोणी 15 वर्षाचं असणार. तुम्हाला माहित आहे का इथून पुढच्या 20-25 वर्षामध्ये काय भविष्य असणार आहे? तर सध्या तरी आपल्याला काही माहित नाही की बाबा भविष्य काय असणार आहे. भविष्य कोण्या अर्थाने की कुठल्या कौशल्याची गरज तुमच्याकडे असणार आहे, कुठल्या नॉलेजची गरज तुमच्याकडे असणार आहे. आज तुम्ही जे शिकताय ते पुरेसं आहे का, की त्याच्यापेक्षा वेगळं पण काही असण्याची आवश्यकता आहे? बघा, आज तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी मध्ये एक 5-6 प्रकारचे विषय शिकवले जातात. मग तेवढे विषय तुम्ही शिकता, त्याचा तुम्ही अभ्यास करता, पण तेवढाच अभ्यास तुम्हाला भविष्यात पुरेसा असणार आहे का? की त्याच्यापेक्षा पलीकडेही अभ्यास आणि काही कौशल्य तुम्हाला आवश्यक असणार आहे? मग ती काय कौशल्य आवश्यक असणार आहे? कुठल्या गोष्टी आवश्यक असणार आहे? ते जर आपल्याला माहित नसेल आणि ते जर आपल्या सिलेबसमध्ये नसेल, तर मग आपण शिकणार काय आणि आपण भविष्य वेधी कसे काय असू शकू? हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. मला एक सांगा, की इथून पुढच्या मागच्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर आता ज्या गोष्टी लागत होत्या त्याच 10 वर्षापूर्वी लागत होत्या, की आणखी काही अपडेट गोष्टी आल्या? जसं एक 10-15 वर्षाचा विचार जर केला, तर मला सांगा तुम्ही आम्ही असं बोलू शकलो असतो का? तुमच्या शाळेत बसून मी तुम्हाला पाहू शकलो असतो का? किंवा तुम्ही मला पाहू शकले असते का? नसतो पाहू शकलो आपण 10 वर्षात. मग हे तंत्रज्ञान आज आलं. याच्यापूर्वी होतं का? नव्हतं तंत्रज्ञान. मग जसं हे तंत्रज्ञान आज आलं, तर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी काही कौशल्य पण लागतात. तुम्हाला ते झूम वापरता आलं पाहिजे. तुमच्याकडे ते संगणक आणि त्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि याच्यामुळे काही ॲडव्हांटेज पण आपल्याला झाले, ते फायदे पण आपल्याला झाले. कुठले फायदे आपल्याला झाले? तर आज तुम्ही तुमच्या गावात आहात, मी माझ्या घरी आहे आणि आपण एकमेकांसोबत संवाद साधू शकत आहोत. असंच तुम्ही आज जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत संवाद साधू शकता. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम आहे की तंत्रज्ञान आलं. पण जसं जसं तंत्रज्ञान आलं तसं तसं या तंत्रज्ञानासोबत काही कौशल्य पण आली, जी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ही कौशल्य नसतील तर मग आपण या गोष्टीसाठी तयार नसू. जसं आता तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना झूम वापरता येते का? किंवा अशा पद्धतीने मोबाईलवर एकमेकाशी कनेक्ट होता येते का? नाही होता येत कनेक्ट. मग ते या गोष्टीचा फायदा घेऊ शकतील का? नाहीत घेऊ शकणार. याचाच अर्थ जसा जसं जग बदलणार आहे तसं तसं वेगवेगळं तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या गोष्टी येणार आहे. आणि त्या गोष्टी आल्या की त्याच्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य पण लागणार आहे. मग आता पुढच्या 15 वर्षानंतर काय काय बदल होतील ते आपल्याला माहित आहे का? तर याचं उत्तर आहे की त्याच्यानंतर काय बदल होतील त्याची आपल्याला फारशी जाणीव नाहीये किंवा फारशा गोष्टी माहित नाहीत. पण हे बदल मात्र नक्की होणार आहे. मग ते जे काही बदल होतील, त्या ज्या काही गोष्टी बदलतील, त्या अनुषंगाने आपण तयार असणार आहोत का? त्या अनुषंगाने आपण तयार असणे म्हणजे भविष्यवेधी शिक्षण. तर फक्त इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या पुस्तकामध्ये काय सांगितलं एवढं शिकणे म्हणजे शिक्षण नाही. तर जी जी भविष्याची गरज असेल त्या त्या भविष्याच्या गरजेच्या अनुषंगाने त्या त्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे. आणि त्या त्या गोष्टी शिकून आपण अपडेट राहिलं पाहिजे. तसं अपडेट राहणे म्हणजे भविष्यवेधी शिक्षण आहे. तर भविष्यवेधी शिक्षणाचा अर्थ जर सरळ सरळ घ्यायचा तर हा अर्थ होतो की दर 5-10 वर्षाने किंवा दर 2-3 वर्षाने या जगामध्ये वेगवेगळे बदल होणार आहेत. आणि त्या बदलाच्या अनुषंगाने जर आपल्याला जगायचं असेल तर स्वतःमध्ये पण तसे बदल करून घेणं आपल्याला आवश्यक नाही. तर जसं जसं काळाची गरज असेल, जसं जसं समाजाची गरज असेल, जशी जशी तंत्रज्ञानाची गरज असेल तसे तसे स्वतःमध्ये काही बदल आपल्याला करून घ्यावे लागतील. आणि हे बदल फार गतीने होणार आहेत. आता जर याची 5-10 वर्षाची गती असली तर पुढे ती गती 2-3 वर्षाचीच असणार आहे. तर तुम्हाला जसं जसं तंत्रज्ञान बदलेल, जसं जसं जग बदलेल तसं तसं स्वतःला बदलावं लागणार आहे. आणि स्वतःला बदलायचं असेल तर तुम्हाला अपडेट व्हावं लागणार आहे. आणि अपडेट व्हायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागणार आहे. आणि शिकायचं असेल तर तुम्हाला शिकायचं कसं हे माहीत असणं आवश्यक आहे. जसं आता हे धनंजय फकडे सर आहेत किंवा तुमची शाळा आहे, ती शाळा तुम्हाला किती वर्ष शिकवणार आहे? तुम्ही 7व्या वर्गापर्यंत. मग तुम्ही आणखी दुसऱ्या शाळेत जाणार. ती शाळा तुम्हाला कुठपर्यंत शिकवणार आहे? आणखी 10व्या वर्गापर्यंत. मग तुम्ही कॉलेजला जाणार. कॉलेज कुठपर्यंत तुम्हाला शिकवणार आहे? तर ते कॉलेज पण तुम्हाला काहीतरी 15वी वगैरे पर्यंत शिकवेल. त्याच्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएट कराल. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपलं शिकणं संपलं. पण नाही. आता जो काही येणारा जमाना आहे त्या जमान्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन उपयोगाचं नाहीये. तर तुम्हाला सतत शिकत राहावं लागणार आहे.
मग आता सध्या तुम्हाला शाळेत कोणीतरी शिकवतं, तुम्हाला कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवेल, पण या कॉलेजच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही कोणाकडनं शिकणार? कोण तुम्हाला शिकवणार आहे? कारण आतापर्यंतच्या लोकांना नाही शिकलं तरी पण चाललं. तुम्हाला सततच शिकत राहावं लागणार आहे. मग तुम्हाला जर सतत शिकावत राहावं लागणार आहे, तर तुम्हाला आत्तापासून स्वतः शिकण्याची सवय पाडावी लागणार. सरांनी शिकवायचं, मगच आपण शिकायचं. शाळेत कोणीतरी शिकवेल, मगच आपण शिकायचं. हा विचार जो आहे तो प्रचलित शिक्षण पद्धतीचा आहे. ही शिक्षण पद्धती फ्युचर रेडी नाहीये. फ्युचर रेडी शिक्षण पद्धती काय आहे? तर शिक्षक असोत की नसोत, शाळा असो की नसो, मुलं आहेत आणि ते सतत शिकत आहेत. तर शाळेमध्येही शिक्षकांनी अशी पद्धती अवलंबवणे की ज्यामध्ये ते फक्त नियोजन करतील, ते व्यवस्थापन करतील आणि ते नेतृत्व देतील. कशासाठी? आपल्या वर्गातली, आपल्या शाळेतली 100% मुलं शिकावी म्हणून. पण स्वतः सगळ्या गोष्टी शिकवत बसणार नाही. का बरं स्वतः सगळ्या गोष्टी शिकवत बसणार नाहीत? कारण आज तुम्हाला ते 1 पुस्तक शिकवतील, 2 शिकवतील, 10 शिकवतील, 15 पुस्तकं शिकवतील. पण तेवढीच पुस्तकं शिकून तुमचं जमणार आहे का? भागणार आहे का? तर नाही. तुम्हाला सतत शिकावं लागणार आहे. त्यामुळं त्यांनी तुम्हाला शिकवणं अपेक्षित नाही, तर त्यांनी तुम्हाला याची तयारी करून घेणं अपेक्षित आहे, की मुलांनी शिकायचं कसं? युनेस्को नावाची एक जगातली शिक्षण व्यवस्था पाहणारी संस्था आहे. ती असं म्हणते, शिक्षण म्हणजे लर्निंग टू लर्न. शिकायचं कसं? हे शिकणे म्हणजे शिक्षण. तर इंग्रजी शिकणे, मराठी शिकणे, भूगोल शिकणे हे शिक्षण नाहीये. तर ते शिकायचं कसं? हे शिकणे म्हणजे शिक्षण आहे. जसं तुमच्या शाळेतल्या लोकांनी तुम्हाला जापनीज शिकवली का? फकडे सरांनी किंवा त्यांच्या सहकार्याने तुम्हाला जापनीज शिकवली का? नाही. पण तुम्हाला जापनीज येते की नाही? येते. मग ती जापनीज तुम्ही कसे शिकलात? युट्यूबच्या माध्यमातून. युट्यूबच्या मदतीने. असंच तुम्हाला इथून पुढे प्रत्येक गोष्ट स्वतः शिकावी लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला युट्यूब वापरावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला गुगल वापरावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला आणखी सोशल मीडियाचा उपयोग घ्यावा लागेल आणि सोबतच तुम्हाला पीअर लर्निंग करावं लागेल, ग्रुप लर्निंग करावं लागेल, एकमेकांकडनं शिकावं लागेल. जो कोणी चांगला शिकलेला आहे त्याच्याकडनं शिकावं लागेल. तर ह्या सगळ्या पद्धती म्हणजे आता फ्युचर रेडी एज्युकेशन आहे. कारण तुम्हाला शाळा काय शिकवणार आहे? शाळेला जेवढा काही सिलेबस सांगितलेला आहे तेवढा सिलेबस तुम्हाला शिकवेल. जास्तीत जास्त तुम्हाला स्कॉलरशिपला बसवेल, नवोदयला बसवेल. त्याच्या पलीकडे शाळा शिकवते का? तुमच्या आजूबाजूच्या शाळेमध्ये कुठे जापनीज शिकवणं सुरू आहे का? नाही सुरू आहे. मग आता तुम्हाला फ्रेंच पण शिकावी लागणार आहे. तुम्हाला जर्मन पण शिकावी लागणार आहे. तुम्हाला रशियन लँग्वेज पण शिकावी लागणार आहे. तुम्हाला चीनी भाषा पण शिकावी लागेल. तुम्हाला ओरिसा असेल किंवा ओडिया भाषा असेल, तामिळ असेल, मल्याळम असेल, कन्नड असेल, ह्या भाषा पण शिकाव्या लागतील. मग ह्यात आपली शाळा शिकवणार आहे का? नाही शिकवणार. तुम्हाला जर पुढे जगामध्ये आता अपडेट व्हायचं असेल तर तुम्हाला रोबोटिक्स पण शिकावं लागेल. तुम्हाला कोडिंग आणि प्रोग्रामिंग पण शिकावं लागेल. तुम्हाला कोडिंग आणि प्रोग्रामिंग येते का? नाही येत. बरोबर ना? मग तुम्हाला कोडिंग आणि प्रोग्रामिंग पण शिकावं लागेल. पण मग आपली शाळा कोडिंग आणि प्रोग्रामिंग शिकवणार आहे का? किंवा कधी शिकवेल? तर त्याचं नियोजन आपली शाळा कधी करू शकेल किंवा शिक्षक कधी करू शकतील ते आपल्याला माहित नाही. पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या त्या सगळ्या गोष्टी स्वतःहून शिकणे, याला खऱ्या अर्थाने आपण भविष्यवेधी शिक्षण असं म्हणतो. मग भविष्यवेधी शिक्षण म्हणजे समजलं का? काळाची गरज ओळखून आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी मुलांनी स्वतः शिकत राहणे म्हणजे भविष्यवेधी शिक्षण होय. एकदा परत सांगतो तुम्हाला, नीट ऐका माझ्याकडे बघून. भविष्यवेधी शिक्षण म्हणजे काय? काळाच्या गरजा ओळखून आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबी मुलांनी स्वतःहून शिकणे म्हणजे भविष्यवेधी शिक्षण होय. तर जी जी काही तुम्हाला गरज वाटेल, जो जो काही तुमच्या विचार डोक्यात येईल, जसं आपल्या डोक्यात येते ना आपल्याला हे शिकायला पाहिजे, ते शिकायला पाहिजे, असा विचार डोक्यात येणे आणि तो विचार डोक्यात आला की मग मुलांनी स्वतःहून शिकणे, याला आपण भविष्यवेधी शिक्षण असं म्हणतोय. तर शिक्षकाचं काम याच्यामध्ये असेल की तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार टाकायचे, अरे हे पण शिकलं पाहिजे, ते पण शिकलं पाहिजे, ते पण शिकलं पाहिजे. आणि मुलांचं काम असेल की जे काही डोक्यात आलं ते डोक्यातल्या गोष्टी करून बघणे आणि शिकत राहणे आणि ते स्वतः शिकणे. त्याच्यासाठीही गरज पडली तर तुम्ही शिक्षकांची मदत घ्या, पण शिक्षकांच्यावर आपण विसंबून राहता कामा नये. तर स्वतः वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहणे, याला आपण भविष्यवेधी शिक्षण असं म्हणतो. आणि हे भविष्यवेधी शिक्षण प्रत्यक्षित येण्यासाठी जसं तुम्ही बघता की मुलांनी स्वतःहून शिकायचं आहे,
स्वतःला शिकण्यासाठी स्वतःला आव्हानं द्यायचे, मित्राकडनं आव्हानं घ्यायचे, शिक्षकाकडनं आव्हानं घ्यायचे. आपण शिकत असताना एकमेकांच्या मदतीने शिकायचं, मित्रांच्या मदतीने शिकायचं. आपण ग्रुपच्या मदतीने शिकायचं, गटामध्ये शिकायचं. त्या पुढे जाऊन आपण विषय मित्रांच्या मदतीने शिकायचं, की जो कोणी शिकलेला असेल त्याच्याकडनं आपण शिकायचं. एकमेकांचं जे काही विश्वास असतो, एकमेकांचा आदर करायचा, एकमेकांचा सन्मान करायचा, स्वतःच्या ज्ञानाचा सन्मान करायचा आणि स्वतःला वारंवार फील करत राहायचं, की मी खूप छान शिकतोय आणि त्या सगळ्या शिकण्याचा उपयोग मला होतोय. त्यानंतर शिकण्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा, की वेगवेगळं तंत्रज्ञान आपल्याला उपयोग कसं आणता येईल. जसं गुगलच्या मदतीने कसं शिकता येईल, युट्यूबच्या मदतीने कसं शिकता येईल, आणखी काही सोशल मीडिया आहे त्याच्या मदतीने शिकता येईल का, आजूबाजूमध्ये समाजामध्ये काय काय हालचाली घडतात त्याच्याकडे दृष्टी ठेवून बघणे, शिकण्याची दृष्टी ठेवून बघणे आणि त्यातनं शिकत राहणे. शाळेमध्ये, शिक्षकामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही बदल होतात त्या बदलाच्या अनुषंगाने शिकणे. अशा सगळ्या गोष्टी एकदम सजगपणे पाहत पाहत आपल्याला शिकावं लागणार. आणि या चारी पाचही गोष्टी तुम्ही एकत्रित केल्या की तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या शिकण्याची गती वाढलेली असेल. आपण जर फक्त शाळेचा सिलेबस आणि शाळेच्या पद्धतीने शिकलो तर आपल्या शिकण्याची गती फारशी वाढत नाही. पण तुम्ही जर स्वतःहून शिकायला लागले, आव्हानं स्वतःहून घेतले, पीअर लर्निंग केलं, ग्रुप लर्निंग केलं, विषय मित्राची मदत घेतली, तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही शिकले, तर तुमच्या शिकण्याची गती वाढते असं तुम्हाला अनुभव येईल. जसं जापनीज शिकणारी तुमचे काही मुलं आहेत, तर त्यांना असा अनुभव येत असेल की ते आता अधिक गतीने शिकतायत आणि पटापट पटापट नवीन नवीन गोष्टी शिकत शिकत पुढे जातात. तर इथून पुढचं भविष्य असं असणार आहे की आपल्याला गतीने शिकावं लागणार आहे. तर आज आपण ज्या गतीने शिकतो त्या गतीपेक्षा अधिक गती आपली दुप्पट तिप्पट करण्याची आवश्यकता आहे. तर एक तर भविष्यवेधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आणि दुसरं आपल्या शिकण्याची गती दुप्पट करणे, तिप्पट करणे. हे उद्दिष्ट मुलांनी आता आपल्या समोर ठेवलं पाहिजे. तर मुलांना तुमचं उद्दिष्ट फक्त शाळेचा सिलेबस शिकणे, सर जे शिकवतात तेवढं शिकणे हा अजिबात नसायला नको. तुमचं उद्दिष्ट असायला पाहिजे की वेगवेगळ्या नवीन तुम्ही भन्नाट गोष्टी काय काय शिकणार आहात, काय काय समजून घेणार आहात, नवीन काय काय शिकणार आहात आणि हे सगळं शिकत असताना स्वतः कसं शिकणार आहात, एकमेकांच्या मदतीने एकमेकाला तुम्ही कशी मदत करणार आहात शिकण्यासाठी. तर आपण जशी इतरांची मदत स्वतः शिकण्यासाठी घेतली पाहिजे तसंच आपल्याला ज्या बाबी येतात त्या इतरांना शिकवण्यासाठी आपण मदत पण केली पाहिजे. तर एकमेकांना मदत करत करत शिकायचं आहे आणि शाळा, शिक्षक यावरचं जे काही आपलं अवलंबित्व आहे की हे शिकवतील तेव्हाच आपण शिकू, ते आपल्याला कमी करायचं. आणि ते जर आपण कमी करू शकलो तर आपण स्वतःहून अधिक गतीने शिकत शिकत पुढे जाऊ आणि मग खूप सारी मजा तुम्हाला येणार आहे. जापनीज शिकत असताना कंटाळा आला की मजा आली तुम्हाला? मजा आली, बरोबर. हा, तुम्ही इंग्रजी स्वतःहून शिकता तेव्हा मजा आली की कंटाळा आला? मजा आली. बर, शाळेत जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा नेहमीच मजा येते की कधी कधी कंटाळा पण येते? कधी कधी कंटाळा येतो. तर शिक्षक जेव्हा शिकवतात, शाळा जेव्हा शिकवते ट्रॅडिशनल वेने, तेव्हा तेव्हा कंटाळा यायची शक्यता पण असते. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून शिकता तेव्हा कंटाळा येते का? नाही. मग याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी स्वतःहून शिकायला पाहिजे. या जर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी स्वतःहून शिकले तर तुम्हाला मजा येईल. आणि शिक्षण तेव्हाच अर्थपूर्ण आहे जेव्हा त्या शिकण्यातनं आनंद प्राप्त होतो. सर चांगलं काठी मारून जबरदस्तीने वर्गात बसून शिकवतायत तेव्हा शिकले जाते का फारसं? नाही जात. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून शिकता, तुम्हाला शिकायची मजा येते, तेव्हा मात्र ते शिकलेलं तुम्हाला चिरकाल लक्षात पण राहते, तुमच्या कौशल्यात पण ते रूपांतरित होते. आणि जेव्हा जोर जबरदस्तीने शिकवल्या जाते तेव्हा त्याचा काही फारसा अर्थ राहत नाही. तर याच्यासाठी तुम्ही संकल्प केला पाहिजे या शिबिरामध्ये, जसा तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, की बऱ्याच गोष्टी किंवा मॅक्झिमम गोष्टी तुम्ही स्वतःहून शिकणार आहात. किंवा असंही ठरवलं पाहिजे की अरे पुस्तक शिकण्यासाठी आता मी सरांची वाट बघणार नाही, मी स्वतः शिकणार आहे. अरे ही बाब मला शिकायची आहे आणि मी आता स्वतः शिकणार आहे, माझ्या मित्रांच्या मदतीने शिकणार आहे, ज्याला कुणाला येते त्याच्या मदतीने शिकणार आहे. सरच शिकवतील यावर आपण अवलंबून राहायचं नाही. आपण स्वतः शिकण्यासाठी पुढाकार घ्यायचा. जसं जापनीज शिकण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेतला, तसंच तुम्ही आता फ्रेंच, रशियन, जर्मन ह्या भाषा शिकू शकता का ते बघायला पाहिजे. मल्याळम, कन्नड, तामिळ ह्या भाषा शिकता येतील का यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे. तर ज्याची जापनीज शिकून पुढे पुढे गेला त्याने आणखी दुसरी भाषा शिकायला पाहिजे.
राज्यातल्या देशातल्या वेगवेगळ्या भाषा कशा शिकता येईल यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही शिकले की इतरांना शिकायला मदत पण केली पाहिजे. जसं आता तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना जापनीज येते का? सगळ्या मुलांना नाही येत, बरोबर, काही मुलांना येते. मग त्या मुलांची जबाबदारी आहे की आपल्या शाळेतल्या सगळ्या मुलांना जापनीज आली पाहिजे. तुमचं बघून पण काही लोक शिकत असतील की नाही? हो. मग तुमचं काम आहे की सगळे मुलं तुमचं बघून कसं शिकतील, तुम्ही त्यांना कशी मदत कराल. जसं आता तुमच्या शाळेतल्या जर 7 मुलांना जापनीज येत असेल तर सगळ्या शाळेच्या मुलांचे 7 ग्रुप पाडायला पाहिजे आणि त्या 7 ग्रुपचं नेतृत्व एका एका मुलाने घ्यायचं आणि त्या 7 ग्रुप आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येक मुलाला जापनीज येईल याच्यासाठी काम करायचं. मग जापनीज आली की ज्यांना तर सध्या जापनीज येते त्यांनी फ्रेंच शिकायची, त्यांनी रशियन शिकायची, त्यांनी जर्मन शिकायची. का बरं ह्या सगळ्या भाषा शिकायच्या? याचं उत्तर कोणी देईल का? की जापनीज का शिकायची, फ्रेंच का शिकायची, रशियन का शिकायची, कोडिंग प्रोग्रामिंग का शिकायचं, रोबोटिक्स का शिकायचं, कशासाठी शिकणार आहे सांग? का शिकायचं बरं? हा, ये पुढे पुढे. क्रिटिकल थिंकिंग करायची आहे म्हणून हे शिकायचं. बर, भाषा का शिकायच्या वेगवेगळ्या? इतर तुम्ही भाषा जापनीज का शिकली याचं उत्तर देऊ शकता का? का बरं तुम्हाला जापनीज शिकावीशी वाटली? काय वाटतं तुम्हाला? हा, इथे सांग ना, बोल ना. पुढे भविष्यात कामी येईल. पुढे असं होऊ शकते की भारतातली मुलं किंवा जसं आता तुमचं ते जे गाव आहे थुगाव, त्या गावातली मुलं फक्त गावातच राहतील असं काही आहे का? महाराष्ट्रातच राहतील असं काही आहे का? नाही. तुम्हाला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले, अपडेटेड असले तर जगाच्या पाठीवर तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध असतील. आता सध्या तुम्हाला हे लक्षात येत असेल आपल्या भारतात बेरोजगारी आहे. आपल्या भारतात शिकून पण लोकांना नोकऱ्या नाहीयेत. मग तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला पण भारतातच नोकरी मिळेल याची काही गॅरंटी आहे का? नाही. नाही. मग तुम्हाला विदेशात पण नोकरीला जावं लागेल. जसं तुमच्या भागातले काही लोक विदेशात नोकरीला गेलेले आहेत. मग समजा आता तुम्ही अमेरिकेतच नोकरीला गेले तर ठीक आहे, इंग्रजी बोलण्याने भागून जाईल. पण सगळ्या लोक अमेरिकेतल्या नोकऱ्या संपल्या तर मग आपल्याला आणखी वेगवेगळ्या देशात जावं लागेल. जसं जापानमध्ये भरपूर नोकऱ्या शिल्लक आहेत, चीनमध्ये भरपूर नोकऱ्या शिल्लक आहेत, रशियामध्ये भरपूर नोकऱ्या शिल्लक आहेत, इस्रायलमध्ये नोकऱ्या भरपूर शिल्लक आहेत. मग त्या त्या देशाच्या भाषा जर आपल्याला आल्या तर ते लोक आपल्याला लवकर स्वीकारतील आणि तिथली नोकरी आपल्याला खूप लवकर मिळेल. मग आज ज्या गावात शाळेत काही मुलं बसलेली आहेत ती उद्या त्या जगातल्या वेगवेगळ्या देशात पण जाऊ शकते. मग तुम्हाला जर वेगवेगळ्या देशात जायचं असेल जगातल्या तर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजे. म्हणून तुम्ही जापनीज शिकायची, म्हणून तुम्ही फ्रेंच शिकायची, म्हणून तुम्ही रशियन शिकायची. अशा वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. जसं तुम्हाला भविष्यात असं लक्षात येईल की यान खूप महत्वाचे राहणार आहेत. पृथ्वी ग्रहावर सोडून इतर ग्रहावर पण भरपूर लोक जाणार आहेत आणि तिथे पण भरपूर लोक असणार आहेत. मग तुम्हाला त्या यानाच्या संदर्भात पण काम करावं लागेल. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या बाबी पण शिकाव्या लागतील. तर ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकत शिकत पुढे जायचं. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जगाचं नेतृत्व करणार आहात किंवा जगाच्या पाठीवर तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाणार आहात, ही बाब लक्षात घेऊन तुम्हाला ह्या वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः तयारी करणं गरजेचं आहे. जसं आता तुम्ही 5वी 6वी 7वीची मुलं छान जापनीज बोलतात, त्या मुलांची जबाबदारी की त्यांनी आणखी पण भाषा शिकाव्या, आपल्या देशातल्या पण भाषा शिकाव्या. जसं तुम्हाला माहिती आहे की IAS जेव्हा आपण होतो, बरोबर ना, किंवा युपीएससीची एक्झाम आपण जेव्हा देतो, ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रासह देशातले वेगवेगळे कॅडर मिळू शकतात. आणि मग ज्या राज्याचं जे कॅडर तुम्हाला मिळालं त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं आवश्यक असतं. जसं महाराष्ट्र बाहेरचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात येऊन जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना वर्ष 2 वर्षात मराठी भाषा शिकावी लागते आणि परीक्षा पण द्यावी लागते, बरोबर. आता तुम्ही समजा जर कोणी हिमाचल प्रदेशात नोकरीला गेलं, कोणी तामिळनाडूमध्ये गेलं, कोणी इकडं आसाम मध्ये गेलं, तर तुम्हाला जर तिथल्या भाषा आधीच येत असतील तर तुमची स्वीकार्यता खूप जास्त असणार आहे आणि तुम्हाला तिथे काम करणं एकदम सोपं जाणार आहे. तशाच पद्धतीने विदेशात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्या भाषा पण तुम्हाला येणं आवश्यक आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या भाषा यायला लागतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि सोबत सोबत तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी पण त्या भाषा मदत करतात. जसं आता एका मुलाने उत्तर दिलं की तुम्हाला काय शिकायचंय 21व्या शतकासाठी, आता शाळेत कुठली कौशल्य शिकणं आवश्यक आहे. तर सध्या 21व्या शतकामध्ये 6 प्रकारची कौशल्य सांगितल्या जातात जी शिकणं आवश्यक आहे. कुठली 6 प्रकारची कौशल्य? कोण सांगेल बरं कुठली कौशल्य आहेत 6 प्रकारची 21व्या शतकातील कौशल्य जी मुलांना येणं अपेक्षित आहे? क्रिटिकल
हा, खूप आवाज होतोय. क्रिटिकल थिंकिंग. दुसरं सेकंड. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग. कोलॅबरेशन, गुड. कम्युनिटी, कम्युनिकेशन. गुड. कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स, आणि 6वं कम्पेशन. कम्पॅशन, कॉन्फिडन्स. बघा, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स आणि कम्पेशन. ही 6 आता मुलांना आवश्यक असणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, तुम्ही जर वेगवेगळ्या भाषा शिकल्या तर तुमची कुठली कौशल्य वाढणार आहेत या 6 पैकी? तुम्हाला जापनीज आली, जापनीज आल्यामुळे काय झालं? क्रिटिकल थिंकिंग, तर त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं जमेल, जापनीज लोकांसोबत पण, किंवा ज्याला जापनीज भाषा येते त्यांच्यासोबत पण. आणि दुसरं कौशल्य पॅरलल तुमचं वाढेल, की कॉन्फिडन्स तुमचा खूप छान वाढणार आहे. आणि कॉन्फिडन्स वाढला की पॅरलल कम्पेशन मध्ये पण काम होते. जर ज्या व्यक्ती पुढचा असेल त्या भाषेत जर तुम्ही बोलू शकले तर कम्पेशन पातळीवर काम करायला मदत होते. तर समजा एखादा जापनीज येणारा व्यक्ती तुम्हाला भेटला तर त्याच्यासोबत तुमचं कम्युनिकेशन चांगलं होणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स चांगला असणार आहे, आणि त्याच्याविषयी तुमच्याकडचं कम्पेशन जी पातळी असते ती पण वाढणार आहे. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकायच्या, म्हणून तुम्हाला वेगवेगळी कौशल्य शिकायची. तर इथून पुढे शिकत असताना आपण प्रत्येक गोष्टीकडे क्रिटिकल थिंकिंग करून विचार बघितला पाहिजे. त्याला प्रश्न विचारले पाहिजे खूप सारे, की हे जे शिकवतात ते योग्य आहे का, जे शिकवतात ते पुरेसं आहे का, जे काही शिकवत आहेत हेच योग्य आहे की याच्यापेक्षा आणखी पण काही शिकणं गरजेचं आहे. असे जे काही आपण त्याला डब्ल्यू चे प्रश्न म्हणतो, वाय, व्हाट, हाऊ, वेन, वेअर, असे वेगवेगळे प्रश्न आपण प्रत्येक गोष्टीला विचारले पाहिजे. या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारल्याने आपलं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होतं. तसंच आपण वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी करून बघितल्या पाहिजे, जे डोक्यात विचारात आलं ते करून बघितलं पाहिजे. याने तुमची क्रिएटिव्हिटी वाढते आणि तुम्हाला जे येते ते तुम्ही इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. जो कोणी संपर्कात आला त्याच्यासोबत शेअर केलं पाहिजे. त्याच्यासोबत शेअर केलं की तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन काय आहे, तर तुम्हाला जी गोष्ट समजली, तुम्हाला जी गोष्ट आली, ती गोष्ट तुम्हाला इतरांना समजून सांगता येणे, हे कम्युनिकेशन आहे. एकदा का तुमचं कम्युनिकेशनवर काम झालं की तुमचं उत्तम कोलॅबरेशन व्हायला लागते. तर कोलॅबरेशन स्किल केव्हा डेव्हलप होते, की मला जे आलं ते मी इतरांना शिकायला मदत केली आणि इतरांना जे आलं ते मी स्वतः त्याच्याकडनं शिकतोय. ह्या 2 गोष्टी केल्या की कोलॅबरेशन डेव्हलप होतं. कोलॅबरेशन डेव्हलप झालं की कॉन्फिडन्स आणि कॉम्पेशन हे दोन्ही स्किल वाढायला मदत होतात. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे 6 जे काही आपल्याला डेव्हलप करायचे स्वतःचे 6 कौशल्य, ती 6 कौशल्य शिकण्याच्या प्रक्रियेमधून डेव्हलप होणार आहे. सध्या जे काही ट्रॅडिशनल शिक्षक शिकवतात आणि आपण शिकतो त्यामध्ये हे 6 फारसे डेव्हलप होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः शिकणार आहात, इतरांना शिकायला मदत करणार आहात, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे 6 तुमचे डेव्हलप होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हे 6 डेव्हलप होणे ही पुढच्या काळाची गरज आहे. 21व्या शतकाची ही गरज आहे. ज्यांच्याकडे हे 6 डेव्हलप झालेले असतील त्यांचं फ्युचर ब्राईट असेल, ते भविष्यवेधी असतील खऱ्या अर्थाने. तर तुम्ही जर खऱ्या अर्थाने भविष्यवेधी शिक्षण घेत असाल तर याचा अर्थ आहे की हे 6 तुमच्यामध्ये डेव्हलप झाले. तर ते 6 आपल्यामध्ये डेव्हलप होत आहेत का, माझ्यामुळे माझ्या सहकार्यामध्ये डेव्हलप होत आहेत का, माझ्या सहकार्याकडनं मी शिकतोय का, हा अप्रोच आपल्याला कायम ठेवावा लागेल. आणि मग आपल्याला एकमेकांना शिकायला पण मदत होईल, एकमेकांना आपण छानशी मदत पण करू. आणि या मदतीचं रूपांतर पुढे असं झालेलं असेल की खूप गतीनं सगळी मुलं शिकणार. तर हे सगळं भविष्यवेधी शिक्षण आहे, जे भविष्यवेधी शिक्षण तुम्ही घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं आता मी माझं बोलणं थांबवतो. तुमचे काही प्रश्न असतील किंवा भविष्यवेधी शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला अधिक काही जाणून घ्यायचं असेल, काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न उत्तर घेऊया. धनंजय सर. येस सर. हा, चला विचारा. पहिला प्रश्न कोणाचा आहे? कॉम्पेशन. ओके, हा विचार. आवाज जातोय का? हा, जातोय ते करू. आपण सांगितलेल्या सीसी मधून 6C मधून. हा. 6C मध्ये कॉम्पेशनचा अर्थ काय असलेला कॉम्पेशनचा अर्थ? हॅलो. हा, येतोय सर आवाज. तिचा बाळा प्रश्न- खूप छान प्रश्न तू विचारलाय. कंपेशन म्हणजे काय? बाळा कंपेशन काय असतं की बघ 3 गोष्टी असतात. म्हणजे मी एक उदाहरण देतो मग कंपेशन समजायला आपल्याला सोपं जाईल. जसं आता एक विद्यार्थी शाळेत आला आणि तुम्ही पण शाळेत ऑलरेडी वर्गात आहात. तुम्हाला असं लक्षात आलं की त्या मुलाला शाळेमधला काही भाग किंवा काही गोष्टी त्याला येत नाही, बरोबर?
मग त्याला येत नाहीत म्हटल्यानंतर जसं सरांनी एखादा प्रश्न किंवा काही त्याला विचारलं आणि मग त्याला त्या गोष्टीचं उत्तर देता आलं नाही, तर आपली काही मुलं त्याच्याकडे बघून हसतील की अरे अरे याला काहीच येत नाही. तर अरे अरे याला काहीच येत नाही त्याच्याविषयी तुच्छ भावना असणे, याला आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये सिंपथीचा पण अभाव आहे, की त्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही, त्याच्या दुःखाविषयी काहीच वाटत नाही. बरोबर. हा झाला पहिला मुलगा, की तो त्याच्याकडे बघून हसतोय की अरे याला तर काहीच येत नाही. दुसरा मुलगा त्याला जे आलं नाही त्याच्याविषयी एक दुःख व्यक्त करतोय की अरे याला येत नाही रे, किंवा याला यायला पाहिजे असं त्याला वाटतंय. ही झाली दुसरी पातळी, याला म्हणतात सिंपती. त्याला सहानुभूती वाटते, अरे हा नेमकाच आला, याला येत नाहीये, त्याच्याविषयी वाईट वाटलं. ही झाली सिंपती. त्याच्यानंतरची स्टेज असते इम्पतीची. सिंपती म्हणजे सहानुभूती आणि इम्पती म्हणजे समानानुभूती. आता हा असा विचार करतो, अरे त्याला येत नाही आणि मी जर त्याच्या जागी असतो तर मला पण असं आलं नसतं तर मग मला काय वाटलं असतं, आणि त्या पातळीवर जाऊन त्याच्यासोबत विचार करतो. ही झाली इम्पती. याच्या वरची एक पातळी असते बाळांनो, की एखाद्या मुलाने बघितलं की याला येत नाहीये, याला एखादी गोष्ट येत नाहीये, त्याचं त्याला दुःख पण झालं, वाईट पण वाटलं, त्याला यायला पाहिजे असं पण वाटलं, आणि लगेच आता याने जाऊन काय केलं, त्याला ती गोष्ट येण्यासाठी मदत पण सुरू केली, की बघ हे तुला असं असं येणार आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. आणि पूर्ण त्याला येईपर्यंत त्याच्या तो सोबत राहिला. याला जे येत होतं किंवा त्याला जी गोष्ट येत नव्हती ती पूर्ण त्या गोष्ट यांना त्याला शिकायला मदत केली आणि आता त्याला ती येते. या पातळीवर जाऊन प्रत्येक व्यक्तीसोबत वागणे याला कंपेशन असं म्हणतात. तर कोणीतरी पडला म्हणून फक्त त्याच्याविषयी हळहळ व्यक्त करायची, कोणीतरी पडला म्हणून अरे असं व्हायला नको होतं एवढं फक्त व्यक्त करायचं असं नाही, तर तो पडू नये याच्यासाठी त्याला मदत करणे किंवा पडल्यानंतर सावरण्यासाठी जी काही मदत लागते ती सगळी मदत करणे, ही मदत करता येणे याच्यासाठी जे काही कौशल्य लागते ती कौशल्य म्हणजे कंपेशन स्किल. तर एखाद्या पोराला फक्त येत नाही म्हणून त्याच्याविषयी वाईट वाटणे, एखाद्या पोराला आलं पाहिजे अशी चांगली इच्छा निर्माण होणे, एवढ्या पुरतं मर्यादित राहायचं नाही. तर एखाद्याला ती गोष्ट जमली पाहिजे आणि ती जमवण्यासाठी त्याला जी काही कौशल्य लागतात ती कौशल्य शिकण्यास मी मदत करतो, ते कौशल्य माझ्याकडे असणे म्हणजे कंपेशन कौशल्य आहे. तर आता तुम्हाला लक्षात येत असेल की तुमच्याकडे पण कंपेशन कौशल्य हळूहळू विकसित होत असेल, की ज्याला जी गोष्ट येत नाही, मग शाळेतल्या अभ्यासाची असो किंवा कुठली असो, ती गोष्ट त्याला येण्यासाठी मदत करणे याच्याकडलं कौशल्य, याच्याकडलं स्किल ज्या लोकांकडे आहे त्याला आपण म्हणतो की त्यामध्ये कंपेशन स्किल आहे. मग तुम्हाला आवडेल की नाही असं कंपेशन स्किल तुमच्यामध्ये असलेलं? तुमच्या प्रत्येकामध्ये असं कंपेशन स्किल असायला पाहिजे, मग तुम्ही सगळ्यात जगाला हवे हवेसे वाटणार आहात. आणि कंपेशन स्किल नसलं तर त्याला कोणीच म्हणजे जवळ त्याला कोणी जवळ करणार नाही, म्हणतील अरे हा फक्त ठीक आहे. तुम्ही खूप छान माणूस केव्हा होऊ शकता, जेव्हा तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी तुमच्याकडे कंपेशन स्किल असेल. तुम्ही त्याच्या पातळीवर जाऊन विचार करता आणि फक्त विचार करत नाही तर त्याच्या पातळीवर जाऊन तुम्ही मदत करता आणि तुमच्या मदतीमुळे तो आणखी पुढे पुढे जातो. बरोबर. ते पुढे पुढे जाण्यासाठीच जे काही कौशल्य लागते तुमच्यामध्ये असलेलं, त्या कौशल्याला कंपेशन स्किल असं म्हणतात. कळलं बाळांनो? सर चालेल. पुढचा प्रश्न. भविष्यवेधीने सांगितलेल्या 6C बद्दल आपले मत काय? हा 6C बद्दल आपलं सर तिचा प्रश्न असा आहे, भविष्यवेधीमध्ये आपण जे हा. 6C सांगितलेल्या त्या 6C बद्दल आपलं व्यक्तिगत मत काय? बर बर, छान प्रश्न. बाळा काय आहे, प्राथमिक शिक्षणाची किंवा शालेय शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे हे क्वालिटेटिव्ह एज्युकेशन आहे का, हे पाहण्याचे वेगवेगळे टूल आहेत. भारतामध्ये दोन पद्धती वापरल्या जातात, एक असर आणि दुसरं नॅस. असर मध्ये पाहिल्या जाते की पायाभूत गोष्टी येतात का, नॅस मध्ये पाहिल्या जातात वर्गातल्या क्षमता येतात का. पण जगाच्या जर एज्युकेशन सिस्टीमचं स्टँडर्डायझेशन ठरवायचं झालं तर ओईसीडी नावाची एक श्रीमंत देशाची संघटना आहे, त्यांनी पिसा नावाची परीक्षा डेव्हलप केलेली आहे आणि त्या पिसामध्ये हे 6C पाहिल्या जातात. त्यांचं असं मत आहे की एखाद्या शिक्षण दर्जेदार आहे किंवा ते फ्युचर रेडी आहे हे बघायचं असेल तर ते बघण्याचे जे काही निकष आहेत, 6 निकष, ही 6 कौशल्य आहेत. आणि ही 6 कौशल्य असेल तर तो व्यक्ती जगाच्या पाठीवर कायम महत्वाचा असणार आहे किंवा जगाच्या पाठीवर त्याला खूप महत्व प्राप्त झालेलं असणार. आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा उद्देश हाच असतो
की ज्या शिक्षण व्यवस्थेतनं मुलं घडतात त्या मुलांना महत्व प्राप्त व्हायला पाहिजे, ते जगाच्या उपयोगासाठी यायला पाहिजे. मग ते जर जगाच्या उपयोगासाठी यायला पाहिजे हेच जर शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट असेल, तर मग फक्त विषय ज्ञान घेऊन ते त्या जगाच्या उपयोगी येणार आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. मग खऱ्या अर्थाने ते जगाच्या उपयोगी कधी ठरतील? तर जेव्हा त्यांना 6C येतील तेव्हा. म्हणून इथून पुढे किंवा आत्ताही या शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा पूर्ण जगामध्ये या 6C असणाऱ्या व्यक्तीला खूप महत्व असणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे, आमच्याकडे, सगळ्यांकडे ही 6C असायला पाहिजे. तर माझ्या नजरेने जर तुम्ही बघाल किंवा माझं मत जर विचाराल, तर 6C अनन्यसाधारण महत्व आहे. ही 6C असल्याशिवाय आपण जगामध्ये युजफुल असू शकणार नाही. ज्याच्याकडे 6C नसतील तो युजलेस झालेला असेल. युजलेस म्हणजे काय? बिनकामाचा, त्याला काही काम नसेल. खायला प्यायला मिळेल पण काम मिळणार नाही, असा युजलेस. आणि युजफुल, त्याला सतत काम असेल, सतत जगाकडनं त्याची डिमांड असेल आणि सगळ्या जगाला तो हवा असा वाटेल. असा व्यक्तित्व जर तयार करायचं असेल तर हे 6C असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या शाळेनं, शिक्षण व्यवस्थेनं या 6C कडे पाहण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था सध्या फक्त त्याला अबकडे येते का, त्याला लिहिता वाचता येते का, एवढ्या पुरतं लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण जगाची डिमांड मात्र फार वेगळी आहे. जगाची डिमांड आहे की ही 6C असणारी मुलं आपल्याला हवी. तर अपेक्षा आहे की तुम्ही पण स्वतः 6C वर काम करा, सरांच्या मदतीने 6C वर काम करा आणि आपल्यामध्ये ती 6C डेव्हलप होतात का याच्याकडे बाबतीत तुम्ही सतत जागृत असा आणि जागृत राहून तुम्ही ती स्वतःची 6C डेव्हलप करा, असं मला तुम्हाला सांगायचं. सर विचार 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 ना पाच विचार ना, आवाज जातोय. बोल बोल विचार. सर, आपला आत्मविश्वास कसा वाढतो? गुड. बाळा, आपला आत्मविश्वास कसा वाढतो? जसं 6C पैकी आपण सांगितलं की कॉन्फिडन्स हे सगळ्यात महत्वाचं कौशल्य आहे, बरोबर. आता आत्मविश्वास कसा वाढतो? तर आत्मविश्वास वाढण्याचं एक छोटं आणि सरळ गमक आहे. जसं मी तुलाच एखाद्या उदाहरणात सांगतो. समजा तू कोण्या वर्गात आहे? बोल बोल. अच्छा, 6व्या वर्गात आहे तू, बरोबर. मग आता तुला 6व्या वर्गामध्ये लसावी मसावीचं प्रकरण असेल की 7वीला आहे? ते 6वीला आहे, बरोबर. आता मला सांगा, समजा एखाद्या मुलाला लसावी मसावी येत नाही आणि तो लसावी मसावी घेऊन बसला, हळूहळू हळूहळू काहीतरी करून बघितलं आणि त्याला लसावी मसावीतलं काहीतरी एखादं उदाहरण जमलं, कसं वाटेल त्याला? चांगलं, एकदम छान वाटेल, बरोबर. मग आता छान वाटलं की तो काय करेल? आणखी 1-2 उदाहरण करून बघेल, आणखी पुढे जाईल, बरोबर. तर आता तुम्ही लक्षात घ्या की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळते, छोटं छोटं यश मिळते, त्या गोष्टीमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवत जातो. जसं आता जापनीज आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? अरे वा, आता जापनीज तुम्हाला पहिल्याच दिवशी सगळी जमली असेल का? नाही जमली ना. पण थोडीशी जमली आणि मस्त तुम्ही एकमेकांसोबत बोलले, पुढचा व्यक्ती खुश झाला, तुम्ही पण खुश झाले, आत्मविश्वास वाढला आणि मग लगेच तुम्ही आणखी वाक्य करायला लागले आणि आता छान जापनीज तुम्ही बोलता. तसंच इंग्रजीच्या बाबतीत. तर आत्मविश्वास कुठल्याही क्षेत्रातला कसा वाढतो बाळांनो, की तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी पुढाकार घेतला आणि शिकण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर त्या शिकण्यात तुम्हाला यश मिळायला लागलं. एकदा का यश मिळायला लागलं आणि ते यश तुम्हाला पाहता आलं लागलं, ते यश तुम्हाला डोळ्यासमोर दिसलं की मग तुमचा आत्मविश्वास वाढत जातो कुठल्याही कामात. जसं एखादं काम तुम्ही हातात घेता आणि असं वाटतं हे फार कठीण आहे आणि मग हळूहळू सुरू करता आणि मग तुम्हाला ते काम थोडं थोडं जमायला लागते. जसं जसं तुम्हाला यश येत जाते तसं तसं तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. तर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक गोष्ट मी करून पाहणार हे ठरवावं लागेल आणि करून पाहिलं की त्याचे टप्पे पाडायचे आणि टप्प्याटप्प्याने एक एक जी गोष्ट सोपी वाटते ती करणं सुरू करायची. सोप्या गोष्टी येत गेल्या, त्यातनं यश मिळत गेलं की हळूहळू आनंद होतो आणि आनंद आला की मग आत्मविश्वास वाढतो आणि एकदा का आत्मविश्वास वाढायला लागला की मग कठीण काम पण एकदम आरामात आपण पूर्ण करायला लागतो. तर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक गोष्ट ठरवायचं की हो मी करणार आहे, त्या गोष्टीचे छोटे छोटे तुकडे पाडायचे आणि सोप्या कामापासून सुरुवात करायची. सुरुवात केली की छोटे छोटे यश मिळत जाईल, ते यश पाहायचं, ते यश साजरं करायचं. जसं जसं आपण यश साजरं करत जाऊ तसा तसा आत्मविश्वास वाढत वाढत मग आपण पुढे पुढे जाणार आहोत. चला पुढचा प्रश्न. सर, तुम्ही आम्हाला भविष्यकाळात कसे पाहायला स्वप्न पाहतात? मला तर तुमचं स्वप्न असं दिसतंय की जसं जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होईल त्याच्या आधीच तुम्हाला जगातल्या खूप साऱ्या कंपन्या ऑफर करतील, तुम्ही आमच्या देशात या, आमच्या कंपनीमध्ये या आणि
त्यांच्या ऑफर पैकी जी बेस्ट ऑफर तुम्हाला वाटेल त्या देशात जाऊन तुम्ही देशाचं नाव लौकिक कराल, असं फ्युचर म्हणून मी तुमच्याकडे मग तुमच्यातलं कोणी जपानला गेलेला असेल, तुमच्यातला कोणी अमेरिकेत असेल, तुमच्यातला कोणी जर्मन मधला असेल आणि तिथे जाऊन तुम्ही सेटल व्हाल, तिथून तुमच्या गावासोबत तुम्ही कनेक्ट असाल, देशासोबत कनेक्ट असाल आणि तिथे कनेक्ट होऊन देशाचं पण तुम्ही नाव लौकिक कराल. तर अशा अप्रोचने मी तुम्हाला बघतोय की तुम्ही फक्त एखादी स्पर्धा परीक्षा किंवा फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नसून तुम्ही पूर्ण या जगाचं भविष्य असाल, अशा अप्रोचने मी तुमच्याकडे बघतोय आणि तसं तुम्ही स्वतःकडे पण बघायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. नेक्स्ट. भविष्याच्या अनुषंगाने कोणते बदल करावे लागतील? मला भविष्याच्या अनुषंगाने बदल हे आहे की सगळ्यात महत्वाचा बदल आहे की तुम्हाला स्वतः शिकत राहावं लागेल. एकदा तुम्ही स्वतः शिकत राहिले की प्रत्येक गोष्ट जशी कळेल तशी तुम्ही स्वतः शिकून टाकाल आणि मग तुम्हाला भविष्यात ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या शिकून सोपे होईल. तर सध्या काय वाटतं, तर सध्या तुम्हाला रोबोटिक्स आलं पाहिजे, तुम्हाला कोडिंग प्रोग्रामिंग जमलं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या भाषा बोलता आल्या पाहिजे, तुमच्या जगाच्या वेगवेगळ्या लोकांसोबत तुम्ही कनेक्ट असले पाहिजे, जगातल्या वेगवेगळ्या शाळांसोबत तुम्ही कनेक्ट असले पाहिजे. तुम्ही फक्त तुमच्या शाळेपुरते मर्यादित न राहता इतर शाळातले कुठले तुमच्या वयाचे मुलं आहेत जे भन्नाट काम करतात त्यांच्यासोबत तुम्ही व्हॉट्सअपनं कनेक्ट झालं पाहिजे आणि जगामध्ये काय काय घडते याचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. तर आता तुमच्याकडे गुगल उपलब्ध आहे, युट्यूब उपलब्ध आहे, तर तुम्ही रोज सर्च करत राहायला पाहिजे की जगात काय काय घडते आणि जे जे घडते ते तुम्ही स्वतः समजून घ्यायला पाहिजे आणि इतरांनी शिकायला पण पाहिजे. तर तुम्ही त्या अप्रोचने स्वतःवर काम करायला पाहिजे. हे सगळ्या भविष्याच्या अनुषंगाने फार महत्वाचं आहे. तर तुम्ही सतत तंत्रज्ञानाच्या मदतीने हे समजून घ्या, हे बघत राहा की जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय घडतात, रोज जगामध्ये काय काय तंत्रज्ञान येते ते तंत्रज्ञान तुम्ही युट्यूब, फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून अभ्यासायला पाहिजे. ते जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला कळेल की फ्युचर काय आहे. तर त्यामुळे आता सध्या कोणी एखादा व्यक्ती सांगू शकणार नाही फ्युचर काय, तुम्हाला सतत सतत शोधत राहावं लागणार आहे फ्युचर काय आणि त्याच्यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला छानपैकी मदतीला येऊ शकतं. शिक्षकांनी शिकवणे आणि विद्यार्थ्यांना शिकणे या दोन बाबांमध्ये आपले फरक याबद्दल आपलं मत काय? खूप मोठा फरक आहे. शिक्षकांनी शिकवणे आणि विद्यार्थ्यांनी शिकणे या दोन बाबीतला आपल्या मते असलेला फरक. हो हो. शिक्षकांनी शिकवणे ही एक वेगळी बाब आहे आणि मुलांनी शिकणे ही एक वेगळी बाब आहे. आतापर्यंत असं लक्षात घेतलेलं आहे की शिक्षक शिकवतील आणि मगच मुलं शिकतील. मग याचा अर्थ असा झाला की फक्त आणि फक्त शिक्षक जेव्हा शिकवेल तेव्हाच मुलं शिकतील, शिक्षक जे शिकवतील तेच मुलं शिकतील, बरोबर. पण त्याने कुणाचंच फ्युचर ब्राईट नाहीये. मग फ्युचर केव्हा ब्राईट आहे की शिक्षक शिकवो की न शिकवो मुलं शिकली पाहिजे. जेव्हा मुलं स्वतः शिकायला लागतील तेव्हा अगणित गोष्टी शिकतील, हव्या त्या गोष्टी शिकतील, ज्या ज्या गरजेच्या असतील त्या गोष्टी शिकतील आणि कायम शिकत राहतील. तर शिक्षकांनी शिकवून जर मुलं शिकत असतील तर ती एक फार मर्यादित गोष्ट आहे जिला अजिबात चांगलं म्हणता येणार नाही. पण आपलं जग सध्या तिलाच चांगलं म्हणून पुढे जातं. तर शिक्षकांनी शिकवल्यावरच मुलांनी शिकणे ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे जी आमच्या शिक्षण व्यवस्थेत सध्या सुरू आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने हे अपेक्षित आहे की मुलांनी स्वतः कसं शिकायचं. तर शिक्षकांनी शिकवणे म्हणजे स्वतःचं काम केलं, पण मुलं शिकली का? नाही शिकली. तर त्यामुळे 100% मुलं शिकली पाहिजे हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 100% मुलांनी शिकणं अपेक्षित आहे. मग शिक्षक शिकवो की न शिकवो. तर इथून पुढे शिक्षकांनी शिकवणं अपेक्षित नाही, मुलांनी शिकणं अपेक्षित आहे. त्यासाठीचा एक छोटासा भाग शिक्षकांनी मदत म्हणून पुढे यायचंय, पण आपल्यावरच मुलं कायम अवलंबून राहतील अशा पद्धतीची शालेय व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्था आपल्याला बाळगणं नकोय. त्यामुळे धनंजय फकडे सर शिकवतात म्हणून तुम्ही शिकता ही गोष्ट चांगली नाही. धनंजय फकडे सर सोबतीला आहेत आणि तुम्ही अगणित गोष्टी शिकताय ही गोष्ट चांगली आहे. सरांनी शिकव की न शिकव. धनंजय फकडे सरांना जापनीज येते का? नाही येत. तुम्हाला येते का? तुम्ही शिकलात. मग अशाच गोष्टी ज्या धनंजय फकडे सरांना नाही आल्या तरी चालतील, म्हणजे यायला पाहिजे पण नाही आल्या तरी चालतील, पण तुम्हाला आल्या पाहिजे. हे भविष्य आहे. तर आतापर्यंत शिक्षण व्यवस्थेला अपेक्षित आहे की शिक्षकाला जेवढं येईल तेवढं तो मुलांना सांगेल. त्यामुळे शिक्षकांनी खूप साऱ्या गोष्टी शिकाव्या. पण एक शिक्षक किती गोष्टी शिकेल त्याला मर्यादा आहे. पण 30 मुलं वर्गातले अगणित गोष्टी शिकतील. म्हणून शिक्षकांनी शिकवल्यानंतरच मुलांनी शिकणे ही कालबाह्य गोष्ट आहे. आता खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित आहे की मुलांनी स्वतः शिकत राहणे. म्हणून शिक्षकांच्या शिकवण्याला महत्व नाहीये, मुलांच्या शिकण्याला खूप सारं महत्व आहे.
हा सगळ्यात मोठा या दोन्ही गोष्टीमधला फरक आहे. तर आपण वेटेज कशाला द्यायचं असेल तर ते वेटेज आपण दिलं पाहिजे की मुलं स्वतः शिकतायत आणि मुलंच शिकतायत. त्याच्यासाठी ते एकमेकांची मदत घेत आहेत, तंत्रज्ञानाचा मदत घेत आहेत, गरज पडली तर शिक्षकांची मदत घेत आहेत. पण शिक्षकाने शिकवल्यानंतरच शिकायचं ही गोष्ट मात्र कालबाह्य झालेली आहे, जी गोष्ट आपल्या फारशा उपयोगाची आता नाहीये. हा मुख्य फरक या दोन गोष्टींमध्ये आहे. सर सर आम्ही आमची क्रिटिकल थिंकिंग कशी वाढवायची? छान प्रश्न आहे. जसं मगाशी मी तुम्हाला बोललो की प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजे, प्रत्येक संकल्पनेच्या बाबतीत. जसं आता एखाद्याने विचारलं की बाबा रे ही गोष्ट बरोबर आहे का चूक आहे, किंवा एखाद्याने एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, बरोबर. पण एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगितली जाते तेव्हा त्या गोष्टीच्या चहूबाजूने विचार करणे, सगळ्या अंगाने विचार करणे. जसं एखाद्या समजा वर्गामधलं उदाहरण आपण बघू की बाबा एखाद्या शिक्षकाने एखाद्या मुलाला म्हटलं की अरे हा छान मुलगा आहे, हुशार आहे, बरोबर. मग तुम्ही ऐकलं ते. मग तुम्ही ऐकल्यानंतर त्या गोष्टीवर अधिक खोलात जाऊन विचार करायला पाहिजे की बाबा हुशार आहे असं सरांनी म्हटलं, मग सरांनी त्याला हुशार आहे असं का म्हटलं असेल? हुशार आहे याचा नेमका अर्थ काय? याने कुठल्या कुठल्या गोष्टी बोलल्यात त्याने याची हुशारी दिसून आली, याचं वागणं कसं कसं आहे ज्यामुळे ही हुशारी दिसून आली. फक्त यालाच हुशारी म्हणायचं का? याच्या व्यतिरिक्त पण काही हुशारपणाची कौशल्य गुण असू शकतील का? म्हणजेच एखादी गोष्ट म्हटली आणि ती तुम्ही तशी स्वीकारली असं झालं नाही पाहिजे. त्याच्यावर तुम्ही चहूबाजूने स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आणि स्वतःला प्रश्न निर्माण करून वेगवेगळ्या बाजूने त्याचा विचार केला पाहिजे. अशा वेगवेगळ्या बाजूने प्रत्येक बाबीचा विचार करता येणे आणि असा विचार करून मग एक व्यवस्थित मत तयार करता येणे, एक कॉन्क्रीट मत तयार करता येणे, याला क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतात. तर क्रिटिकल थिंकिंग याचा अर्थ कोणी काय सांगितलं, काय वाचलं याला अंतिम न मानता स्वतःचं मत बनवणे, चहूबाजूनी विचार करून, हे क्रिटिकल थिंकिंग आहे. आणि अशी क्रिटिकल थिंकिंग जर आपल्याला करायची असेल तर प्रत्येक गोष्टीवर चहूबाजूने, सर्व बाजूने प्रश्न विचारून विचारून आपण विचार करायला शिकायचं. असं केलं की हळूहळू आपली क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होते. एकदा का आपली क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप झाली की मग आपण सत्यापर्यंत पोहोचतो, चांगल्या गोष्टी शोधतो, योग्य ते निर्णय घेतो. ह्या सगळ्या गोष्टी व्हायला मदत होतात जेव्हा आपल्याकडे क्रिटिकल थिंकिंग असते तेव्हा. तर क्रिटिकल थिंकिंग यायची असेल तर प्रत्येक गोष्टीवर चहूबाजूने त्याला प्रश्न विचारायचे आणि चहूबाजूने विचार करून आपलं त्यावर मत बनवायचं. असं मत बनवलं की मग आपली क्रिटिकल थिंकिंग हळूहळू डेव्हलप व्हायला मदत होते. ओके, कुणाचे आणखी प्रश्न आहेत बेटा? हा बोल. सर आम्ही स्वतः व शाळेमध्ये गटात कसा अभ्यास करावा? बाळांनो, अभ्यास कसा करावा तर त्याच्यासाठी एक तर पहिली गोष्ट तुम्ही हे ठरवली पाहिजे की प्रत्येक गोष्ट स्वतः शिकायची, कुणाचीच मदत नाही घ्यायची. ही पहिली स्टेप. की एखादी कुठलीही गोष्ट सांगितली तर मी ती स्वतः बघणार. याच्यासाठी सरांनी शिकवल्यानंतर मी शिकेल हे तर अजिबात गोष्ट नाहीशीच झाली. सर शिकवत की न शिकवत, सरांचं शिकवणं उद्या असेल तर मी आजच ती गोष्ट स्वतः अभ्यासायला पाहिजे. तर पहिलं काम, ती गोष्ट जमो न जमो, कठीण वाटो सोपी वाटो, ती स्वतः शिकून पाहायची. एक. दुसरं, ती गोष्ट स्वतः शिकली, जेवढं काही आलं की आपण इतर मुलांसोबत शेअर करायचं, आपल्या मित्रासोबत शेअर करायचं. अरे ही गोष्ट मी अशी अशी शिकलो, तुला पण याच्याबद्दल काही माहिती आहे का? मग त्याला जे माहित असेल तो आपल्याला सांगेल, आपल्याला जे माहित असेल ते त्याला सांगायचं. मग ती गोष्ट आपल्या गटात पण चर्चा करून बघायची. तुमचा 4-5 लोकांचा गट असेल त्या गटामध्ये पण त्या विषयावर चर्चा करायची. अरे मी रात्री हे शिकलो, वैभव सोबत बसलो, त्यांनी असं असं शेअरिंग केलं, तुमच्या इतरांची मतं याच्यावर काय, गटात चर्चा करायची. आणि मग त्या विषयामध्ये जो कोणी एक्सपर्ट असेल, तुमच्या वर्गातला एखादा मुलगा असेल, जसं गणितामध्ये तो हुशार आहे, एखादा असेल की तो इंग्रजीमध्ये चांगला आहे, त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे सोबत पण चर्चा करायची किंवा त्याच्याकडनं समजून घ्यायचं की अरे मी ही गोष्ट अशी अशी शिकलो, बघ बरं हे असंच आहे का, किंवा याच्यामध्ये तुला काय वाटते. आणि त्याच्यानंतर मग आपण सरांकडे जायचं. तर शिकण्याची प्रक्रिया आपली काय असेल, पहिलं आपण स्वतः शिकून बघितलं, स्वतः शिकलेलं मित्रासोबत शेअर केलं, स्वतः शिकलेलं ग्रुपमध्ये चर्चा केली आणि त्या विषयामध्ये जो कोणी मुलगा तज्ञ असेल आपला मित्र त्याच्यासोबत पण चर्चा केली. आणि त्याच्यानंतर मग आपण कोणाकडे वळलो, त्याच्यानंतर आपण आपले शिक्षक असेल किंवा आणखी कोणी एक्सपर्ट असेल त्याच्यासोबत चर्चा केली. तर स्वतः मित्रासोबत, गटासोबत, विषय मित्रासोबत आणि मग शिक्षकांसोबत असं क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने विचार करत करत आपण शिकायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्या शिकण्याच्या पायऱ्या असतील, पण सुरुवात मात्र आपण स्वतःपासून केली पाहिजे. तर या टप्प्याटप्प्याने जर तुम्ही गेले तर प्रत्येक गोष्ट तुम्ही खूप चांगल्या गतीने शिकाल आणि तशा पद्धतीने शिकत शिकत तुम्ही पुढे जाल. मला वाटतं सर राजेंद्र टेकाडे सरांचा काहीतरी प्रश्न असावा, सरांनी नक्की नक्की. ऍड्रेस केलेला आहे. हो, टेकाडे सर बोला. नमस्कार सर.
नमस्कार. हा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. आपली हो, जी नक्की. पारंपरिक शिक्षण पद्धती आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणता दोष दिसतो? म्हणजे सर्वात महत्वाचा जे बदल करायचा असेल, पहिला बदल कोणता करायला पाहिजे? आणि दुसरा असा प्रश्न आहे, समजा तुम्हाला महाराष्ट्राचं शिक्षण मंत्री जर केलं तर सर्वात पहिला कोणता निर्णय तुम्ही घ्याल? मला असं वाटतं या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे. कारण शिक्षण मंत्री जर झालो तर उद्देश हाच असेल की शिक्षण व्यवस्थेत काय मी बदल करणार किंवा कुठली शिक्षण व्यवस्था असायला पाहिजे. आणि मग पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या जागी आपण भविष्यवेधी शिक्षण प्रक्रिया रिप्लेस करू पाहतोय, तर ते रिप्लेस काय असेल? तर पहिलं रिप्लेस असेल जे शिक्षकाला पचायला कठीण जाईल, ते म्हणजे शिक्षकाचं शिकवणं पूर्णतः बंद करेल. तर ट्रॅडिशनल शिक्षण पद्धतीचा सगळ्यात मोठा दोष आहे की शिक्षक शिकवतात आणि शिक्षक जेवढं शिकवतात त्याच्या कितीतरी कमी प्रमाणात मुलं शिकतात. आणि हाच मला वाटतं सगळ्यात मोठा दोष आहे. तर आपल्याला आता शिक्षण पद्धती अशी हवी आहे की शिक्षक जेवढं शिकवू पाहत आहेत त्याच्यापेक्षा अगणित मुलं शिकली पाहिजे. सध्या मात्र एक्झॅक्टली विरोधात आपल्याला चित्र दिसतं की वर्षभर सिलेबस चालतो, वर्षभर तो करिक्युलम चालतो, घशाला ठेस तोंडाला ठेस येईपर्यंत शिक्षक मेहनत करतात आणि शिकवतात. आणि याचा परिणाम काय दिसतो? तर याचा परिणाम असा दिसतो की वर्गातल्या 5-10 मुलांना येते, 10-15 मुलांना साधारण येते आणि 10-15 मुलांना काहीच येत नाही. एवढा परिणाम आपल्याला मिळतोय आपल्या मेहनतीतनं. आणि मग माझ्या शिक्षक मित्रांची जर ही मेहनत वाया जात असेल, त्यांना जर यश मिळत नसेल, तर मला असं वाटतं सगळ्यात चिंतनीय बाब हीच आहे. याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा भविष्य काय अपेक्षित आहे? तर भविष्य हे अपेक्षित आहे की शिक्षकाला जेवढं येते तेवढ्याने मुलाचं भागणार नाही. जग कायम बदलत राहणार आहे आणि कायम गरज पडणार आहे मुलांना नव्या नव्या गोष्टींची. तर शिक्षक जेवढं शिकवतील तेवढ्याने भागणार नाहीये. सतत मुलांना शिकत राहावं लागणार आहे. आणि मुलांना जर सतत शिकत राहावं लागणार आहे तर त्यांच्यामध्ये लर्निंग टू लर्न ही स्किल डेव्हलप झालं पाहिजे. आणि लर्निंग टू लर्न स्किल जर डेव्हलप व्हायचं असेल तर शिक्षक जोपर्यंत शिकवत राहील तोपर्यंत लर्निंग टू लर्न स्किल डेव्हलप होणारच नाही. शिकायचं कसं हे शिकणे हे कौशल्य मुलांमध्ये आवश्यक आहे. सध्या शिक्षक शिकवतात आणि मग मुलं शिकतात हे ट्रॅडिशन सुरू आहे. हे ट्रॅडिशन जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि मुलं सेल्फ लर्निंग ऑटो मोड पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली शिक्षण व्यवस्था सक्षम नसेल. तर शिक्षकाचं शिकवणं थांबणे आणि शिक्षकाने मग आता शिकवणं थांबलं तर काय करायचं? तर वर्गातले 100% मुलं शिकतील याच्यासाठीचं नियोजन, याच्यासाठीचं व्यवस्थापन आणि याच्यासाठीची लिडरशिप हे 3 कौशल्य शिक्षकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि हे 3 कौशल्य शिक्षकाने आत्मसात केले की मुलं ऑटो मोड मध्ये जातील. लर्निंग टू लर्न हे कौशल्य मुलामध्ये डेव्हलप होईल आणि एकदा ती कौशल्य डेव्हलप झालं की मग कायम मुलं शिकत राहतील. वयाच्या 80 वर्ष असो, 90 वर्ष असो किंवा 100 वर्ष असो, जगाची जी रिक्वायरमेंट असेल ते मुलं शिकतील. हेच शिक्षण आहे, हेच जगाचं भविष्य आहे. जेवढ्या लवकर आपली भारतीय शिक्षण व्यवस्था या गोष्टीला स्वीकारेल तेवढ्या लवकर काम होईल. पण सध्या दुःखद असं आहे की आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं जाते चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, पण ते टीचर सेंटर्ड आहे आपण चाइल्ड सेंटर्ड करू शकलो नाही. ते करणं खऱ्या अर्थाने तेव्हाच शक्य आहे जेव्हा लर्निंग टू लर्न या मेकॅनिझम मध्ये आपण जाऊ. धनंजय सर काही प्रश्न वगैरे किंवा नसतील तर मग आपण थांबू. 9 वाजता परत आपली मीटिंग असते, त्या मीटिंगला पण आपल्याला सगळ्यांना भेटायचं असतं. हो सर, धन्यवाद सर. आपण आज या ठिकाणी आमच्या या मुलांसाठी वेळ दिला आणि खरं तर उद्याचा वेध, भविष्याचा वेध या विद्यार्थ्यांना तुम्ही कुठल्या पद्धतीत पाहता आणि कुठल्या स्टेजला पाहता हेच कुठेतरी आपल्या शब्दातनं या ठिकाणी प्रकट होत होतं. मी आजच्या या सोहळ्यासाठी आपले आभार व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र माननीय श्री घनश्याम बडांगे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी आभार प्रदर्शन करावं. धनंजय सर, राहुल सरांचा हात वर आहे, त्यांचा प्रश्न घेऊ काय आहे काय त्यांचं म्हणायचं ते, नंतर मग आभाराकडे जाऊ. ओके. नमस्कार सर्वांना. सुरुवातीला निलेश सर तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान मुलांशी संवाद साधलात. त्यानंतर मुलांचं पण खूप छान अभिनंदन. पकडे सर तुमचं अभिनंदन, तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन. तुम्ही बाल संस्कार शिबिर घेताय. तर एक छोटासा म्हणजे एक अशी इच्छा निर्माण झाली की प्रत्यक्षात आता येऊ शकत नाही तिथे, परंतु मुलं प्रत्यक्षात दिसत आहेत आणि हा एक दुग्ध शर्करा योग आहे आज. तर मला असं वाटतं की थोडंसं मुलांनी जपानीज मध्ये थोडासा संवाद साधला तर खूप छान होईल. आमच्यासाठी ती एक छान अशी अनुभूती असेल. तर प्लीज. ओके सर. योगायोगाने एक 6 तारखेला आपल्या एटीसी नागपूरचे कमिशनर माननीय श्री रवींद्र ठाकरे सरांची मुलांनी ग्रेट भेट अरेंज केलेली आहे आणि त्या ग्रेट भेटच्याच अनुषंगाने एक छोटीशी क्लिप त्यांनी क्रिएट केलेली आहे, कन्व्हर्सेशन क्रिएट केलेलं आहे. मी विद्यार्थ्यांना सांगतोय की त्यांनी ते प्रेझेंटेशन या ठिकाणी द्यावं. 8:45 ला आपली मीटिंग एंड होईल, तर एक 3-4 मिनिटं मुलांकडे आहेत.
3-4 मिनिटांमध्ये होईल हो, सर. असं बघूयात आपण. हो सर, हो सर. こんにちは。私は嘆いていました。あなたはインタビューのようなものを見ます。はい、私たちインタビューの準備をしています。私たちの学校で人格を発見することを社会をため人を知ることよって実行されます。グルバットの何ですか？社会のさまざまな分野での有名になった人の人生を彼自身の言葉でのインタビューを通して知るようにしています。わあ、あなたの進むの準備ができましたか？はい、私たちのインタビューに人にメッセージです。ああ、すごいさて、あなたはどれにインタビューのするつもりですか？世界的責任者のオネレバル・ラビンドラ・タクレ級のインタビューします。ああ、大丈夫。私はあなたと一緒に行きますか？はい、さあリクエストします。最高。इंग्लिश. Hello. Hi. I have been watching for a long time. You see something like an interview. Yes, we are preparing for the interview. In our school, the activity of grade bed discover a personality is carried out by getting to know the eminent person of the society. Wow, what is grade bed? We try to know the life of a person who has become to field in different field of society through interview in his own words. Wow, did your question get ready? Yes, we are very much eager to interview. Oh wow, now who are you going to interview? We are going to interview the Commissioner Tribal of Nagpur, Honorable Ravindra Thakre. Oh wow, may I come with you? Okay, let's request sir. Let's go. ओके, थँक्यू बेटा. हा, मी भडांगे सरांना अशी विनंती करतो की सरांनी आजच्या या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर. सर, आजच्या या बालसंस्कार शिबिराच्या प्रसंगी आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. सर्वप्रथम तर तुम्ही या कार्यक्रमासाठी आपली अपॉइंटमेंट आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जेव्हापासून तुम्ही आम्हाला अपॉइंटमेंट दिली आणि आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर तुमचं नाव दिसतं, तेव्हापासून प्रत्येक दिवशी मुलामध्ये एक जिज्ञासा होती की आपण निलेश सरांसोबत कशा पद्धतीने कम्युनिकेट करू, त्यांच्याशी आपल्याला बोलणं चालणं आपलं कसं होईल. पण जेव्हा कार्यक्रम सुरू झाला, थोडासा डिस्कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे थोडासा मुलांचा कॉन्फिडन्स लो झाला होता. पण जसं जसं आपलं सगळे प्रॉब्लेम दूर झाले, तर आपल्यासोबत संवाद करत असताना त्यांचा कॉन्फिडन्स आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे तो हळूहळू वृद्धिंगत गेला आणि आपण कार्यक्रमाचे शेवट बघतो. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप झालाय आणि जे काही आपल्याला कार्यक्रमातून साध्य करायचं होतं, माझ्या मते मॅक्झिमम स्वरूपात म्हणजे 99% स्वरूपात आपण असं म्हणू शकतो की आजच्या कार्यक्रमाचं फलित आपल्याशी संवाद साधल्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सगळे जॉईन झालेले माझे सगळे शिक्षक मित्र यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः आपले राहुल धुमाळ सर यांनी जी आता थोड्या वेळापूर्वी जी विद्यार्थ्यांकडून जी अपेक्षा व्यक्त केली होती, ते सुद्धा आमचे विद्यार्थी पूर्ण करू शकले. तर त्यांच्या त्या विनंती केल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल शाळेच्या वतीने, शिबिराच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील शिबिरासाठी. Thank you, sir.